पुण्यात संतोष देशमुख आणि सोमनाथ सूर्यवंशी यांना न्याय मिळवून देण्यासाठी जनआक्रोश मोर्चाचं आयोजन। सकाळी 10 वाजता मोर्चाला सुरुवात होणार। 9 तारखेला राज्यातील सर्व ग्रामपंचायतींचं काम बंद आंदोलन। अखिल भारतीय सरपंच परिषदेचा निर्णय। मसाजोगचे सरपंच संतोष देशमुखांच्या हत्येचा निषेध करणार। देशमुख हत्या प्रकरणात तपास करणारे अधिकारी कराडच्या जवळचे जितेंद्र आव्हाडांनी पीएसआय महेश विघ्नेंचा कराडसोबतचा फोटो केला ट्विट। अधिकारी वाल्मिकला शिक्षा देतील की मदत करतील, आव्हाडांचा सवाल। अंजली दमानियांकडूनही महेश विघ्नेंचा कराडसोबतचा फोटो ट्विट। एसआयटी निष्पक्ष चौकशी करणार का, ट्विट करत अंजली दमानियांचा सवाल। संतोष देशमुखांचं कुटुंब लवकरच मुख्यमंत्र्यांची भेट घेणार। आरोपींना फाशी देण्याची देशमुख कुटुंबियांची मागणी। बीड हत्या प्रकरणी सर्वपक्षीय नेते राज्यपालांना भेटणार। राज्यपालांनी सर्वपक्षीय नेत्यांना भेटीसाठी वेळ दिला। उद्या सकाळी 10:30 वाजता भेट होणार। बीड हत्या प्रकरणातील आरोपी सुदर्शन घुले, सिद्धार्थ सोनवणे आणि सुधीर सांगळेला 18 जानेवारीपर्यंत पोलीस कोठडी। फरार मुख्य आरोपी सुदर्शन घुले आणि सुधीर सांगळे पुण्यातून अटकेत। बीड हत्या प्रकरणात सर्वपक्षीय नेत्यांकडून धनंजय मुंडेंच्या राजीनाम्याची मागणी। तर मी म्हणत नाही, मात्र लोकांची सुई मुंडेंच्या बाजूने। चौकशी पूर्ण होईपर्यंत त्यांना मंत्री ठेवू नका, धस यांची प्रतिक्रिया। संतोष देशमुखांच्या कुटुंबाला त्रास झाल्यास धनंजय मुंडेंना रस्त्यावर फिरू देणार नाही। देशमुख कुटुंबाला आलेल्या धमकीच्या पार्श्वभूमीवर जरांगेंचा मुंडेंना थेट इशारा। मनोज जरांगे कोण, जो रस्त्यावर फिरून देणार नाही? मनोज जरांगेंच्या घरचे रस्ते नाहीत। मनोज जरांगेंनी दिलेल्या इशाऱ्याला सदावर्तेंचं उत्तर। मनोज जरांगेंच्या डोक्यात फरक पडलाय, ते वैफल्यग्रस्त झाले। धनंजय मुंडेंना फिरू न देण्याच्या जरांगेंच्या वक्तव्यावर आशिष जयस्वाल यांची टीका। मारहाणीचा व्हिडिओ दाखवला असेल तर आकाचाही जेलबारीसाठी नंबर लागू शकतो। सुरेश धस यांचा हल्लाबोल। वाल्मिक कराडवर मोक्का लावण्याची मागणी। संतोष देशमुखांच्या हत्येतील एकही आरोपी सुटणार नाही। आरोपींना कठोर शिक्षा व्हावी हीच सरकारची भूमिका। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची प्रतिक्रिया। बीडमध्ये झालेल्या हत्येमागचे मास्टरमाइंड कोण? सुरेश धस यांचा सवाल। तर अजितदादा क्या हुआ तेरा वादा म्हणत धस यांच्याकडून फटकेबाजी। अजितदादांनी कोणताही वादा केला नाही, दोषींवर कारवाई होईल असं दादांनी सांगितलंय। राष्ट्रवादीच्या राजेश विटेकरांचं सुरेश धस यांना प्रत्युत्तर। संतोष देशमुख यांच्या हत्येवरून सुरेश धस जाणीवपूर्वक राजकारण करतायत। धस महायुतीत खडा टाकण्याचं काम करतायत। राष्ट्रवादीच्या सूरज चव्हाण यांची सुरेश धस यांच्यावर टीका। राज्याची राजकोषीय तूट 2 लाख कोटींवर जाण्याची शक्यता। जमा आणि खर्चात ताळमेळ नसल्यानं तिजोरीवर आर्थिक तणाव येणार, कॅगच्या अहवालातून स्पष्ट। धुळ्यात लाडकी बहीण योजनेचे निकष डावलून लाभ घेतल्याचं प्रकरण। महिलेचं जॉईंट अकाउंट असल्यानं मुलाच्या खात्यात योजनेचे पैसे आले। धुळ्याच्या नकाने गावातील महिलेनं लाडकी बहिणीचे पैसे परत केले। कोणतीही सरसकट अर्जाची फेरछाननी सुरू नाही। सरकारच्या वतीनं लाभार्थ्यांकडून लाभ परत घेतल्याचे चुकीचे वृत्त प्रसिद्ध। महिला आणि बालकल्याण मंत्री आदिती तटकरेंचं ट्विट। लाडक्या बहिणींपैकी कुणाचीही 1500ची मदत कमी होऊ नये, शरद पवार गटाचे नेते जयंत पाटलांची मागणी। तर लाडकी बहीण योजनेच्या अटीशर्थी नवीन लाभधारकांना लावाव्या, पाटलांचा सल्ला। लाडकी बहीण योजना फक्त मतांसाठी, त्यावेळी कोणतेही निकष नव्हते, कारण तेव्हा स्वार्थी महायुतीला मतं घ्यायची होती। लाडकी बहीण योजनेवरून विजय वडेट्टीवारांचं ट्विट करत निशाणा। आम्हाला निवडणुकीत लाडक्या बहिणीची गरज होती। अर्जांची छाननी आणि पैसे परत घेण्याच्या चर्चा सुरू असताना माणिकराव कोकाटे यांचं वक्तव्य। चांगलं काम करताना काढून टाकल्यावर कुणीही नाराज होणारच। नाराजीच्या प्रश्नावर छगन भुजबळांची प्रतिक्रिया। तर एखाद्याचं मंत्रिपद काढून मला मंत्रिपद नको, भुजबळांकडून स्पष्ट। माजी आमदार राजन साळवींच्या कार्यकर्त्यांचं स्टेटस चर्चेत। तुम्हीच आमचे चिन्ह, तुम्हीच आमचा पक्ष, अशा आशयाचं स्टेटस। उद्धव ठाकरेंच्या भेटीनंतर साळवी पक्षांतर करणार असल्याच्या चर्चांना उधाण। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उद्या कोल्हापूर दौऱ्यावर। फडणवीस दर 12 वर्षांनी होणाऱ्या जैन समाजाच्या पंचकल्याण महोत्सवाला हजेरी लावणार।